नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत सणसवाडीच्या जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्राने पटकावला दुसरा क्रमांक. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ अकलूज यांच्या वतीने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या 107व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या भव्य दिव्य राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील सणसवाडी येथील जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्राने दुसरा क्रमांक पटकावलाय. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून 10 कला केंद्रांनी या भव्य राज्यस्तरीय लावणी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यामध्ये सणसवाडी तालुका शिरूर येथील जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्राच्या शीतल पूजा भूमकर या पार्टीच्या लावण्यवतींनी आपली चुणूक दाखवून सणसवाडी गावासह जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्राचे नाव उज्ज्वल केलंय. अकलूज जिल्हा सोलापूर येथे दरवर्षी भव्य राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. मागच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये सणसवाडी येथील जय अंबिका कला केंद्रातील वैशाली समसापूरकर या पार्टीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले होते. 2 ते 3 दिवस चाललेल्या या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत यंदा चालू वर्षी सणसवाडी येथील जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्रातील शीतल पूजा भूमकर व रेश्मा वर्षा परितेकर या 2 पार्ट्यांच्या लावण्यवतींनी सहभाग नोंदवला होता. या वर्षी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील, समितीचे संस्थापक जयसिंग मोहिते पाटील, सौ सुलक्षणा देवी जयसिंग मोहिते पाटील, आमदार दिलीप सोपल, सिने अभिनेत्री सुरेखा कुडची, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंग मोहिते पाटील, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु स्वरूपा राणी मोहिते पाटील, सहकार महर्षी लावणी पुरस्कार विजेत्या वैशाली जाधव, जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्राच्या संचालिका सुरेखाताई पवार, प्रमिला लोदगेकर, बरखाताई जळगावकर, रेश्मा परितेकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शीतल पूजा भूमकर या पार्टीने राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला असून 2 लाखांचे बक्षीस मिळवले. यामध्ये प्रामुख्याने पूजा काळे भूमकर, शीतल काळे भूमकर, नम्रता काळे, वनिता शिंदे, ज्योती लाखे, रेश्मा शेख, सारिका जाधव, गीता बनसोडे, उमा काळे, भक्ती मुसळे, संध्या चंदन, प्रतीक्षा वाघमारे, वैष्णवी मुसळे, तबला वादक सुनील जावळेकर, ढोलकी वादक सुमित कुडाळकर, पेटी वादक सुरदास कुडाळकर, बालाजी अंधारे, कैलास सरोज आदींनी विशेष कामगिरी केली आहे. भूमकर छान वाटलं आम्हाला तिकडे जाऊन अकलूजला. प्रेक्षकांनी खूप आम्हाला म्हणजे टाळ्या वगैरे वाजवल्या, प्रतिसाद दिला, छक्कड वगैरे वन्स मोर झाली आमची, नाही का, चांगलं वाटलं आम्हाला. अकलूजच्या लावणी महोत्सवामध्ये आपण कितवा त्या ठिकाणी क्रमांक पटकावला आहे? दुसरा. आणि त्या आयोजकांनी आपल्याला कुठल्या पद्धतीनं पारितोषिक आणि रोख रक्कम त्या ठिकाणी दिलेली आहे? रोख रक्कम का? 2 लाख रुपये आणि पारितोषिक. धन्यवाद ताई. सर्व कलाकारांना माझा या ठिकाणी नमस्कार. खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्यातील नामांकित अशा आणि पुण्यभूमी असलेल्या अकलूज नगरीमध्ये स्वर्गीय शंकरराव मोहिते यांच्या 107व्या जयंती दिनाच्या निमित्तानं दरवर्षी अकलूजला राज्यस्तरीय लावणी महोत्सवचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात त्या ठिकाणी उत्साहात संपन्न होत असतो. आणि त्या राज्यस्तरीय लावणी महोत्सवामध्ये आपल्या सणसवाडी नगरीतील सुरेखाताई पवार यांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी एक पार्टी त्या ठिकाणी नृत्य सादर करताना त्या ठिकाणी दरवर्षी जात असते. आणि तिथं लावणी सादर करत असताना आपल्या जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्राचं नाव उज्ज्वल करण्यासाठी त्या ठिकाणी मेहनत आणि खूप असं कष्ट घेऊन त्या लावणी महोत्सवामध्ये आपली लावणी त्या ठिकाणी सादरीकरण त्या ठिकाणी केली जाते. आणि खऱ्या अर्थानं मागच्याही वर्षी अकलूजच्या राज्यस्तरीय लावणी महोत्सवामध्ये सणसवाडी गावासह आपल्या जय अंबिका थिएटरचं नाव उज्ज्वल करणारे जय अंबिका थिएटरच्या पार्टी मालकीन वैशालीताई समसापूरकर यांनी प्रथम क्रमांक त्यावेळेस पटकावला होता.
आणि त्या खालोखाल याही वर्षी म्हणजेच 2025ला दिनांक 2 आणि 3 फेब्रुवारीला अकलूजला लावणी महोत्सव त्या ठिकाणी उत्साहात संपन्न झालं आणि त्या लावणी महोत्सवामध्ये याच जय अंबिका कला केंद्राच्या शीतल पूजा भूमकर यांनी दुसरा त्या ठिकाणी पारितोषिक त्या ठिकाणी मिळवलं आणि सणसवाडी गावासह आपल्या जय अंबिका थिएटरचं नाव उज्ज्वल करण्यासाठी त्यांनी खूप असं परिश्रम केलं. त्याबद्दल मी सणसवाडी ग्रामस्थ त्याचबरोबर युवा पत्रकार संघाच्या वतीनं शीतल पूजा भूमकर आणि जय अंबिका थिएटरच्या सर्वच कलावंतांचं, रेश्मा परितीकर यांचं देखील मी युवा पत्रकार संघाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. सर्व आदर्शांना वंदन. काल महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या 107वी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेतील आपल्या सणसवाडीतील जय अंबिका कला केंद्र येथील कलाकारांनी तिथे दुसरा नंबर पटकावला. त्याबद्दल आमच्या पत्रकार बांधवातर्फे त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो. एक ये सपने उन्हीं के सच नहीं होते जिनके सपने बड़े होते. सपने उन्हीं के सच होते जो अपने सपने पे आडे रहते. तुम्ही त्या सपन्याला, तुम्ही तुमच्या त्या कलेला आडून राहिल्याबद्दल तुम्हाला हा खरं तर आता तुमच्या बोलण्यावरून आम्हाला कळालं की तुम्हाला पहिलाच नंबर द्यायला पाहिजे होता, पण तो दुसरा दिला. चालेल, दुसऱ्या वेळेस आणखीन जोमाने तयारी करू आणि पहिलाच नंबर कसा येईल आपल्या गावचा आणि आपल्या कला केंद्राचा यावर आपण भर द्यावा. तरी एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रिजवान बागवान, पुणे. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.